पानाली बुद्रुक संघाचे कर्णधार इनिंग ब्रेक मध्ये आपण नाणेफेकीचा कॉल करतो जिथे मात्र पानाली बुद्रुक आणि वीर भवानीवाडी त्यांच्या शुभ असते आणि त्यानंतर जर आपण तुषार स्वागत आहे. सकाळ सकाळ आलो पायथनला लाईव्हला केला तर दरवेळी आम्ही जातो ओनला केला पण यावेळी लाईव्हला जातो आहे. त्या साईडला आमची पोरं आहेत, अर्धी यायची आहेत अर्धी काय तुम्हाला सांगू केला जागा डायरेक्ट मित्रांनो. आणि आता आलो आहे खेळायला पायथनला लाईव्ह मॅच बघायला. माझ्यासोबत आहे दीपेश. अरे लांब आहे मैदान चालत जायला. किती लांब आहे बघ. हा रे तर आम्ही चालतो आता लाईव्ह मॅच खेळायला. अर्धी पोरं येत आहेत अर्धी आलीत. काय होतं आता बघूया लाईव्ह मॅचला. पाचशा मैदान आता आम्ही आलो आहे मैदानमध्ये. दाखवतो मला मैदान कुठं आहे. माईकचा आवाज येतो या साईडला. बघा हा साईडला मैदान आहे. हा मॅच चालू आहे या साईडला. हे बघा या साईडला नाणेफेकीचा कॉल केला जाईल जिथे मात्र श्री गणेश क्रिकेट संघ टोलवाडी आणि सतीची वाडी या दोन संघाच्या दरम्यान मॅच पूर्ण चालू आहे. सुरुवात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये परतूया. तुर्तास आपण नाणेफेकीचा कॉल करणार. या साईडला बघा सर्व पोरं आमचे जमलेले आहेत आणि समोरच लाईव्ह मॅच चालू आहे. बघा या साईडला कमिटी आहे. ते बघू शकता पाठीमागं पुढं या साईडला सर्व पोरं आलेले आहेत. कॅप्टन पण आमचा कॅप्टन हा गुलगुंड आमचा कॅप्टन आलेत. का नारळ बघ आमचं यासाठी नारळ वगैरे आणलं नाही पोरांनी. आम्ही सर्व लोक लाईव्हला आला ना बघा बघू शकता तुम्ही. पेच बोल झाडावर जाऊन बसू झाडावर. बघा याच्यानंतर आमचाच राऊंड आहे. यासाठी नारळ वेगळे फोडत आहेत. जय सो सर्व लोक आम्ही आले तेव्हा मॅच चालू आहे या साईडला आणि तुम्हाला दाखवतो लाईव्ह कुठून दाखवत आहेत बघा. त्या साईडून लाईव्ह दाखवते तुम्हाला.
तो महाराज टाकलो संपल्यावरती एकदम लाईट आणि या लाईटमध्ये कॉमेंट्री हे करले हरिवाडी संघ नाणेफेकीचा कॉल जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. चला 17 निवडले तर 17 मैदानाच्या आतमध्ये सजवा. चला सगळे ट्रॉफी आहेत खाली ट्रॉफी आहेत हरिवाडी संघ आपण लगेच स्पीड पोझिशन घ्या. गाडीवरून मैदानाच्या आतमध्ये थोडी सजवा. तर संकेत पहिल्या स्पेन मध्ये उतरवले गेले. संकेतला अप्रतिम दर्जाचे संकेत द्यावे लागतील. कारण पहिला स्पेल पहिला नवा कोरा कडकडीत चेंडू त्याच्या हातात विके आहेत. चला उभं विकेटनं पहिला षटक करण्याकरिता अंपायर सिग्नल यस व्हेरी फॉर बॉल. चला चला संकेत संकेत वेळ घेतला तर मग एक खेळाडू पहिला बॉल अगदी जर आपण पाहिलं तर अप्रतिम दर्जाचा राहिला. आपल्याला सांगत होता पहिला मिळतात आणखी एक हा बॉल आपण चाक करण्याचा प्रयत्न फक्त स्मॅश केला. क्षेत्ररक्षक आहेत प्रचंड वेगाने बॉलचा पाठलाग करतायत. अप्रतिम पेपर्स पहिला मिळाले. धावेसाठी पलटलाय. गोल चेंडू होता यावरती जर आपण रणसंख्येमध्ये येस सोशल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. व्हेरी फर्स्ट बॉल पहिलाच बॉल प्रचंड वेगानं पाठचा फ्लो आपल्याला पहिला मिळाला. क्षेत्ररक्षक आहेत जिथे मात्र वेट विकेटला टीम मध्ये प्रोटेक्शन ठेवलं गेलं. दोन धावावर रणसंख्या क्रिकेट संघ वीर गणेशवाडी यांच्या संयुक्त विद्यमान समोर कडेकडे मल्टी हिट लागवण्याचा प्रयत्न आपण साथ करण्याचा प्रयत्न अगदी झेल सुटला. सरळ आणि साधा सोपा झेल सुटला. तुमच्याकडे हलक्यातनं फक्त स्टे केल्या. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत पट्ट्या सर्कल मध्ये एक धाव. पुढचा बॉल अगदी कडेकडे मल्टी हिट लगवण्याचा प्रयत्न अगदी वेळा बॉलची भूमिका अगदी जर आपण पाहिली तर अगदी सातत्यानं आपण म्हणतो ना की एखाद्या स्वप्नामध्ये भागाला मारणं म्हणजे वीर झालो असं नाही. आणि हवेमध्ये उडालो म्हणजेच काय एखाद्या विमानामध्ये बसलो असं होत नाहीये. आणि चार प्रकारे खेळाडताना आणि अंधाराचं ज्यावेळी साम्राज्य होतं संध्याकाळच्या सत्रामध्ये ते सूर्यकिरण अगदी जर आपण पाहिलं ना तर अंधाराच्या साम्राज्याकडे येत असताना सूर्य समोरच्या दिशेनं स्मॅश केला. क्षेत्ररक्षक आहेत आता मैदानाच्या आतमध्ये जरी झाला असेल आम्हाला उशीर आदित्य पटके असतील पद्धतशीर ठोकलाय. दुधी कवसला आणखी एक अंदाज चौका. डीसे मास्टर सातत्यानं मैदानाच्या आतमध्ये तुमच्या कॅचेस सुटताय. क्रिकेटच्या पटलावरती आता गोलंदाज म्हणतोय करावं तर काय करावं. कारण चेंडू जर आपण पाहिलं तर मात्र पिचिंग करत असताना प्रत्येक बॉलवरती जर आपण पाहिलं तर मात्र तुमच्याकडे झेल येत आहेत. आडवा पाठला केल्या प्रहार क्षेत्ररक्षक आहेत जिथं मात्र क्लिक करत असताना आपल्याला पाहायला मिळाले. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल पनाळी गुजू आणखी एकदा चेंडू सातत्यानं मैदानाच्या आतमध्ये अगर भडकट जाव गेला तर प्रेशर पडेल. संदीप निघाले गोलंदाजी मार्गवरती पुन्हा एकदा समोरच्या दिशेने यावेळी देखील फक्त फ्लिक केला. क्षेत्ररक्षक संकेत आले बॉलवरती. संकेत मात्र अंतिम अखेरकार तो झेल टिपला आणि आदित्यचा खेळीला पूर्ण वेळा मिळालाय. आदित्य रन पण टाक. यश मैदानाच्या आतमध्ये निवडणुकीत नवीन उमेदवार दाखल झाल्यात. संदीपनं अखेरकार ती सफलता प्राप्त केली आहे. यश बॅकअपला जाऊन कट करण्याचा प्रयत्न थोडीशी सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न यष्टी रक्षक प्रचंड वेगात दर्शवतात. बॅट बॉल अतिरिक्त धाव फलकावरती बदल दिमागदार दमदार
बहरदार असरदार व अगदी आयोजन आपल्याला फायदा मिळतात. समोरच्या दिशेला मुंडापा खेळाडू आहेत, पण त्या सर्कलमध्ये अप्रतिम दर्जाची भेट पाहायला मिळाली. एक धाव अवघी आणि अवघी अधोरेखित केली जाते. दरम्यान संख्या जर पाहिजे तर 30 या अंकावरती पाहायला मिळते. 30 धाव फलकावरती आहेत. 2.4चा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सेम ऑफर खेळण्याचा प्रयत्न, समोरच्या दिशेला डान्सिंग धावून खेळण्याचा प्रयत्न. चला या पण पानाली बुद्रुकने आवाज आपल्यापर्यंत पोहोचवतोय, लक्ष वेधतोय. पानाली बुद्रुक संघाचे खेळाडू इनिंग ब्रेक मध्ये आपण नाणेफेकीचा कॉल करतो, जिथे मात्र पानाली बुद्रुक आणि वीर भवानीवाडी डबल माईक आहे. डबल माईक होती ना. चालू आहे ना. बोला सांगा कोणाला तरी. बॅट्समन बडो मॅच चालू ठेवा. चला बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हा. चला बॅट्समन एंटर व्हा मैदानाच्या आतमध्ये लगेच. पहिलं षटक करण्याकरिता उंच पुरा हँड ॲक्शन गोलंदाज तेजस व्हेरी फर्स्ट बॉल. समोर संदीप आहेत. पहिलाच बॉल ऑन दी टोच करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत. वाईडिश नंबरला टीममध्ये प्रोटेक्शन आहे. जिथे मात्र दोन धावा आहेत. दोन धावा आहेत. 33 धावांचा पाठलाग करायचा आहे, पण त्याला बॉल शिकलाय आणि क्षेत्ररक्षक स्वीकारलाय. विकेट लगावण्याचा प्रयत्न. अगदी बॅटच्या रडारमध्ये प्रॉपर शेड्यूल पाहायला मिळत नाहीये. जिथे मात्र यावेळेस समोरच्या दिशेने जर आपण पाहिलं तर मात्र शॉर्ट स्वीपर मध्ये क्षेत्ररक्षक प्रज्ञा सर्कलमध्ये तैनात आहे. पहिले बॉल वेगावरची भूमिका. थांबलेत पाहिलेत आणि बराच काल चेंडू उंची जास्त लांबी कमी. मैदानाच्या आतमध्ये नो बॉल म्हणजे नो बॉल. यावेळेस प्रचंड वेगाने चेंडू अगदी जर आपण पाहिलं तर मात्र पहिला चेंडू सटीक पाहायला मिळाला. 9 धावा फलकावरती समोर. अगदी मैदान शॉट लगावण्याचा प्रयत्न. श्वासाच्या फॉलो थ्रो मध्ये यस डेफिनेटली पंचांचा बोट हवे यांनी की काम तमाम फलंदाज पहिला दीपाच खारीवाडी वीर भवानीवाडी या दोन संघाच्या दरम्यान दोन सुरू आहेत. एक बंद आपल्याला खारीवाडी पाहायला मिळतात आणि दुसऱ्या बाजूला वीर भवानी आहेत. दोन्ही संघ बॉलर आदित्य संघर्ष करत आहेत. पहिला बॉल अगदी लेग ग्लास करण्याचा प्रयत्न. फक्त क्षेत्ररक्षक थोडेसे बब्बल होताना पाहायला मिळतात. बॅकअप चांगला राहिला. तो धावा परिपूर्ण होताना पाहायला मिळतात. जगावण्याचा प्रयत्न. शरीराचा प्रयत्न. अगदी लेग जीपे मारलं. यावेळेस देखील अगदी फुललेचा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न. विकेट लगावण्याचा प्रयत्न शोधत राहील. आपण पाठीमध्ये येणारे 6 खेळ 17 धावा आहेत.
ज्ञानेश्वरांना स्वातंत्र्य मिळालं. ठेवायचे भावे विना भक्ती नाही, भक्ती विना मुक्ती नाही. भले विना शक्ती नाही, बोलू नये तुमच्या अगदी खऱ्या अर्थाने तुमच्या परिपूर्ण आहे. ते असेल तर खऱ्या अर्थात मागाची शक्ती तुमची निर्माण करण्याची सामर्थ्य आहे. आता मैदानाच्या आतमध्ये पहिलाच बॉल पहिल्या क्रमांकावर पहिला मिळत आहे. येणारे 4-17 हे सर्व बॉल आणखी एकदा पंचाचा सिग्नल आला आहे. बिलकुल हो अर्थातच इथे 4 चेंडू आहेत आणि 16 धावा आहेत. त्यामुळे पुन्हा आपण चाट करण्याचा प्रयत्न धन्यवाद. आपल्याला वेलकम असणाऱ्या पंकजाला कोहली आणखी एक स्पर्धा अगदी 1 फेब्रुवारीला आगामी कालावधीमध्ये आपल्या भेटीला येते आहे. त्या स्पर्धेमध्ये एन्जॉय करायला आणि कुर्डी गावचा मान सन्मान अगदी पंकजाला आपल्या देखील मनपूर्वक आभार असेल. वेलकम. आज एकदम सुस्वागत आणि बाबा पाटला अक्रॉस द लाईन खेळला आहे. इथे मात्र मिड विकेटला आणि आपण उतरायचं आहे. श्री गणेश क्रिकेट संघ वीर गणेशवाडी आणि पन्हाळी श्री गणेश क्रिकेट संघ वीर यजमान संघ जो 17 निवडला या सामना फिनिश सामना जिंकला. येणारा 1 चेंडू बाकी आहे. आता औपचारिकता मैदानाचा 1 चेंडू बाहेर खाली त्याला फक्त सन्मान दिलाय. विकेट स्वतःच्या बॉलरमध्ये आदित्य या पण आदित्यला लगेच आपण गौरवित करणार आहोत. आणि श्री गणेश क्रिकेट संघ वीर खरं उतरा मैदानाच्या मध्ये आदित्यला बोलवा आणि रवींद्र पवार यांच्या हस्ते आदरणीय सन्माननीय रवींद्र पवार साहेब आपल्या शुभ हस्ते आपण आदित्यला गौरवित करणार आहोत. चला आदित्य या आदित्यला एक मॅन ऑफ द मॅच भेटली आहे. पहिला राऊंड जिंकलो आहे. प्लेअर ऑफ द मॅच आदित्य ठरला आहे. त्या साईडला सर्व पोरं खुश झालीत पहिला मॅच जिंकला म्हणून. बघू शकता तुम्ही त्या साईडला सर्व पाणी वगैरे पित आहेत. बॉलर आमचे एकदम खतरनाक होते. 3 बॉलर पुन्हा दुसरा राऊंड चालू आहे. हरी एक खेळ छोट्या संख्येवर घ्यावं लागेल. बघा आयोजकांच्या माध्यमातून आपला कॉल आला. समोरच्या दिशेला बॅटचा फ्लो बोलला स्कोप केला. एलिव्हेशन फार कमी आहे. उंची जास्त लांबी कमी मिळत्या विकेटच्या आम्ही रन्स लॉस ऑफ 2 विकेट स्कोर कार्ड. शेवटच्या चेंडू या षटकातील आपल्याला पहिला मिळत आहे. ठीक आहे 2 षटकांची लढत आहे. लो बोल्टर चेंडू आडवा फाटणं विकेट लगवण्याचा प्रयत्न चपरास लगवण्याचा प्रयत्न मात्र यशस्वी रक्षक आहेत. सातत्यानं क्रीज करतायत. माझ्याकडे स्ट्राईक हवी आहे कारण क्रीजकडे क्षमता आहे. क्रीजकडे मोठे स्ट्रोक खेळण्यासाठी मात्र अगदी शेरेगावला बिलॉंग करत असताना शेरेगावची शान आणि शहापूर तालुक्याचा अभिमान अगदी ओंकार तारमाळे अगदी सनराईज हैदराबाद 30 लाखाच्या महिला मिळणार आहे. म्हणजेच काय तर ग्रामीण विभागामधून येत असताना आज भारतामधील सर्वाधिक मोठी लीग आपल्याला IPL सारखी पाहायला मिळते आहे. त्या IPL मध्ये आम्ही शहापूर तालुक्यातील एक खेळाडू देखील खेळतात. 30.50 लाखाचा बेस पॉईंट. अर्थातच यावेळेस हाडवा पाटणं क्षेत्ररक्षक आहेत. टीममध्ये ज्या खेळाडूच्या विकेटच्या शोधामध्ये होत्या ती विकेट अखेर मिळाली आहे. क्रिशला यावेळेस मात्र मैदानाचा बाहेर येताना पाहायला मिळणार आहे. अर्थातच क्रिश खॉन विकेटचा प्रभावित केला आहे. विकेटला प्रभावित केला आहे कारण 2 षटकांची लढत आहे. जाऊ दिले मिस करतोय चेंडू अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर ठेवला. आंतरराष्ट्रीय परिचय नियम क्रमांक 7 धावा 7 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 7 धावा फलकावरती पहिल्या मिळत आहेत. समोरच्या दिशेनं शोधून काढण्याचा प्रयत्न
खेळतायत प्रबोध आत्ताच एंटर होताना पाहायला मिळत आहेत. हा प्रकार आपापला आपण साथ करण्याचा प्रयत्न. चेंडू बराचसा हवेमध्ये आहे. 1 2 का 4 हंपस सिग्नल. नो चेंडू आहे, नो बॉल. 2 धावांची मोहर देखील लगावली जाते. अर्थातच 3 त्याच्या साथीनं जर आपण पाहिलं तर मात्र अभिषेक आहे. लो बुलटॉन चेंडू समोर स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक आहेत. वाईट स्टॉपमध्ये डेकमध्ये प्रोटेक्शन आहेत. हिटची संधी दिली गेली आहे कारण हवेच्या ठिकाणी खेळण्याची मुभा देखील खेळाडूकडे दिली झाली आहे. 2 धावांची अधोरेखित होताना साऊ दिले. येस दुनिया समांतर काढता धावा फलकावरती आहे. मॅचच्या आतली कडा विकेट किपरचा सहारा और बिहाइंड विकेट फलंदाज जर आपण पाहिलं तर मात्र परतावा लागतोय अभिषेक. तुषार मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. गोलंदाजी मार्कवरती जर आपण पाहिलं तर विनय आहे. 1.5चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात आला. शेवटचा चेंडू लो बुलटॉन चेंडू यावेळी समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या आउटसाइड एज आहे. ओशांकी यजमान संघ श्री गणेश क्रिकेट संघ वीर गणेशवाडी. या क्रिकेटच्या पटलावरती अशा कमी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात. पहा ऑन स्क्रीन हस्तांदोलन करताना येताना पाहायला मिळतात. टिका स्पोर्टच्या माध्यमातून नेतृत्वामध्ये हा खेळाडू पहिल्या स्क्रीनमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. एक उंच हाय ऍक्शन गोलंदाज दाखल झाला. तर समोर आघाडीची मैदानाच्या आतमध्ये दोघे आदित्य आणि त्यांच्या साथीला पाहायला मिळतात. विकी आहे. 15-16 धावांचं लक्ष उभारलं आहे. कारण येणाऱ्या 12 खेळांमध्ये उतरवले गेले आहे. एक उंच प्रहार ऍक्शन कारण महाड विभागामध्ये अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आज खेळणारा खेळाडू आहे. त्याचं व्हेरिएशन जर आपण पाहिलं तर गतीमध्ये सातत्यानं स्वार होताना पाहायला मिळत आहे. यष्टीरक्षक थोडेसे बीट होत आहे. कारण तुम्हाला आता खेळाडूंना पाठिंबा हवा आहे. डिंगडॉंग 11 अगदी डिंगडॉंग 11 या संघामध्ये सातत्याने त्याचं नेतृत्व देखील राहिलं आहे. मी मगाशी देखील म्हटलं की योगेश खेळकर ज्या संघाचा लिडरशिप ज्या संघाचं नेतृत्व करतात त्या संघामध्ये पुढचा बॉल यावेळी प्रचंड वेगाने चेंडू हाताळला. क्षेत्ररक्षक आहेत अक्षरशः लेझीम खेळण्यास भाग पडलाय. सिंहासनावरती आणि अगदी मनुष्य वेळानंतर त्या सरणावरती आणि या क्रिकेटच्या मैदानावरती एकट्यालाच लढावं लागतं. पहिलाच बॉल इनसाइड आउट ब्लास्ट. यावेळेस एकच पहा दर्जेदार अद्भुत अविश्वसनीय. अरे काय एकच काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये आपण काय पाहत आहात. अगदी प्रेक्षक वर्ग देखील नुसता थाट नाही आहे कारण पहिला प्रयत्न आणि पहिल्याच प्रयत्नामध्ये यशाची उंच शिखरे गाठली आहेत. कारण ग्रामस्थ मंडळ आमच्या गावावरून आले आहेत. ते सकाळी जिथे त्यांचा प्रवास करत असताना बॅटच्या रडाईमध्ये आल्यात. परेश आहेत. पाहतच राहील. 13 का फुल 17 का मला. तुम्ही ज्यावेळेस रिपोर्ट देता त्या वेळेस तुमची शेती नक्की आहे. आणखीन एकदा कहाणी ट्विस्ट. प्रत्येक चेंडू प्रेक्षक वर्ग आले नाही आहेत. ते आता थेट लाईव्ह प्रेक्षक पाहतायत. ते म्हणतायत असे मॅच होणं गरजेचं नाही आहे. कारण हाई वोल्टेज पूरे मैदान में सन्नाटा छाया हुआ है और हर किसी को अपना माता पिता और भगवान याद आता हुआ है. येणारे 2 चेंडू आहेत. 2 यावेळी मॅच केला. क्षेत्ररक्षक आहेत पॉइंट्सला. इथं एकदा झाली. दुसऱ्या धावेसाठी पलटले. 2 धावा पाहायला मिळत आहेत. क्षेत्ररक्षक पाहतच राहिले. मॅच फिनिश सामनाची टीम क्रिकेट संघाने आपला क्षेत्ररक्षक सजून घ्यायचा आहे. मित्रांनो दुसरा राऊंड चला या मॅच मध्ये हिरो या ठिकाणी दाखवतो तुम्हाला या साईडला बघू शकता पोरं आमची जल्लोष आहे. 2 राऊंड जिंकलो आहे मी. या साईडला बघा पुरा जल्लोष आहे. शाबास शाबास शाबास. बॅटिंग 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 बॅटिंग
बॅटिंग बॅटिंग मित्रांनो आम्ही सेमीला गेलो. आता आम्हाला खूप लागू आहे. तर आमचा भाऊ दुसऱ्यांदा म्हणजे सेमीला डायरेक्ट गेलो. दुसऱ्या राऊंड पण जिंकलो. पहिल्या मॅचला मॅन ऑफ द मॅच आदित्य लढत होता आणि दुसऱ्या मॅचला कॅप्टन विकी जोरगे. म्हणजे बोला गेलं तर 6 बॉल 11 पाहिजे होते. तर विकीदान षटकार मारल्यामुळे आमचा गेम फिरला आणि आम्ही मॅच जिंकलो. मॅच जिंकल्यावरती पोरांनी बघा काय आणलं नाही. समोसा वगैरे आणलं नाही. समोसा नाश्ता. सेमी फायनलला गेला ना त्यामुळे काहीतरी जल्लोष म्हणून. आणि या साईडला थंडा पण आहे वाटतं. थंडाच आहे ना स्प्राईट. अरे तू एकटन मी नाराज. एनर्जी ड्रिंक अरे ह्याला रावत नाही. एकसारखी मॅचेस बघताय ती. तिसरा राऊंडच्या मध्ये बोलला गेला तर सेमी फायनल. तर सर्व पोरं आलेत. तिकडे जे खेळायला गेले दुसऱ्या साईडला खेळा पोरं गेलेली ते पण आलेत. बघू शकता त्या साईडला. ह्या संघाचे मॅन ऑफ द मॅच आणि वैभव त्याला मॅन ऑफ द केशवानी प्रोटेक्शन आहे. सेलिब्रेशन अप्रतिम दर्जाचा राहिला आहे. विकेटचं पतन फलंदाज पहिला बाद. यावेळेस फक्त स्पेअर केला आहे. खेळल्या चेंडूला पहिली क्रमांक आता 7 अंकांवरती. शेवटचा चेंडू येण्याशेष लो बुलटा चेंडू फक्त दिशा दिल्या. क्षेत्ररक्षक आहेत. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. त्यांना मात्र सहज साधा आणि सोपा सेट दिलाय आणि फलंदाजाला माघारी पडतो. दुसऱ्या स्पेलमध्ये उतरवली गेल्या. दुसऱ्या मोहोरच्या वर देखील उतरवली गेल्या. यावेळेस आडवा पाटणं जागा बनवली गेली. रूम बनवला. क्षेत्ररक्षक आहे. त्याचा प्रयत्न अपुरे. बॅकअप चांगला मिळाला. 3 धाबा 3 मिळत आहेत. लो बोल्टाचे समोरच्या दिशेने फक्त दिशा दिली आहे. मनगडाचा वापर अप्रतिम दर्जाचा राहिलाय. प्रयत्न अपुरे राहिले. चला या सुजय या आपण नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी. सुजय यावेळेस पंच तटस्थ भूमिकेमध्ये आहेत. दुसऱ्या डावीसाठी पलटले. डेफिनेटली 2 धाबा अर्जित होताना पहिल्या मिळाल्या. यावेळेस बॅटची आखरीकडा आउटसाइड आहे. पॉईंट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. AJ11 KBCC खामगाव. उपांत्य फेरी आहे. पहिले उपांत्य फेरी जर आपण पाहिली तर मात्र थेट जिंकलात तर मात्र फायनलचं तिकीट. अगदी या चषकावरती मग सुवर्ण अक्षरानं आपलं डाव. पहिलाच बॉल अप्रतिम पहिलाच बॉल जर आपण पाहिलं तर दिमागातीनं आतळला. डिलिव्हर केला गेला आणि सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये विसावलीचं तिकीट मिळवण्यासाठी खेळताना पाहायला मिळतात. यस पंचांचा इशारा येतोय. दोन्ही समंतर करतायत. नाव मिळतंय देखील अभंतर. अतिरिक्त अकाउंट ओपन केले जात आहे संघाचे.
हो यावेळेस देखील सातत्याने आपल्याला पाहायला मिळत आहे. हो यावेळेस देखील पंचांचं बोट हवेमध्ये याने की काम तमाम फलंदाज अगदी जर आपण पाहिलं तर यष्ट्यांचा वेग उतरणार आहे. यावेळेस कोलवा टाकाचा चेंडू अगदी पाहायला मिळत आहे. खोदून काढण्याचा प्रयत्न परंतु बॅटची आपली कडा पाहायला मिळाली. यष्टीरक्षक आहेत यष्ट्यांच्या मागे. एक 4 चेंडू आहेत 16 धावा आहेत. अजूनही शर्यत संपलेली नाही आहे. हो यावेळेस जाऊ दिलाय. त्यावेळेस मात्र मिड विकेटला डीप मध्ये प्रोटेक्शन आहेत. एक धाव हो यावेळेस अगदी जर आपण पाहिलं तर मात्र 2 चेंडू आहेत 13 धावा आहेत. 2 चेंडू 13 धावा समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत. क्षेत्ररक्षक आहेत. आता 2 धावा अर्जित होताना पाहायला मिळत आहेत. 1 मध्ये बनवायचे आहेत आता 11. विजयाकरिता 1 चेंडू 11 धावा आहेत. मित्रांनो 11 धावा आहे. फायनल मॅचची बघा 6 बॉल 3 पाहिजे. आमची बोरं बघा आम्ही हरलोय पण 4 चौथा राऊंड सामील आहे आम्हाला बोलायला गेलं येणारे 6 संघ खेळतोय आपलं अस्तित्व निर्माण करतोय आणि अस्तित्व निर्माण करत असताना या स्पर्धेमध्ये आपला अधिराज्य आता संपूर्ण प्रेक्षक वर्ग आता शांत बसले. यावेळेस शरीराचा वेध घेतला. एक धाव वाजतो तर एक धाव झाली दुसऱ्या धावेसाठी पलटल्यात. पैकी महिला मिळत आहेत आणि हार जीतही लपंडावर आहे. सिद्ध राहते म्हणे जिंकाय सिद्ध आणि त्याला लाख वादळ सिद्ध झाले त्यानंतर प्रसिद्धी मिळवण्याचं संधी आता तयार आहेत. सतीशची वाडी टीम आहे. तुम्ही सुरुवात कशी करता यावरती प्रेक्षकांचं लक्ष नसते. तुम्ही शेवट कशी गावा तुम्ही पण शेवट कशी करताय तुम्ही काय करताय यावरती सर्व प्रेक्षक वर्गाचं लक्ष लागतं. कारण आता येणारे 5 क्षेत्रात विजयाकरिता येणारे 5 मैदानाच्या आतमध्ये सतीश वाडी संघाने सांगितलंय हो आम्ही जिंकणार मला करायचं आहे. अगदी फलंदाजी करत असताना फलंदाजी बॅट्समॅन आपण पाहिलं तर मात्र तुषार चॅम्पियन संघ ठरलाय. टीम जर आपण पाहिलं सतीश वाडी संघ आणि रणराम संघ दिली जाईल. बघू शकता सर्व आता ट्रॉफी देण्याची वेळ आहे. कृष्णासाहेब आपल्या शुभास्ते आपण हा सुभाष गौर मडवे यांचा सत्कार करणार आहोत. यथोचित मान सन्मान करणार आहोत. मायेची प्रेमाची आपुलकीची उद्गार शाळा प्रेमाचं सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मान करणार आहोत. कोण बोलला वाटतं चला हा करतोय रवींद्र पवार साहेब या आपण आपल्या शुभास्ते. चला या आपण तुषार सतीची वाडी तुषार यान टाकणं वाटत 2 बॉल 2 आणि त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज कोण असेल निघेल कोण असेल हा तोच असेल. 4 संघांमध्ये कोण असेल निघेल उत्कृष्ट फलंदाज बेस्ट ऑफ दिस टुर्नामेंट हा किताब देण्यासाठी मी आमंत्रित करतोय. आदरणीय सन्माननीय हा ते देण्यासाठी मी आमंत्रित करतोय कलावती मनवे या आपण कलावती मॅडम मनवे आपण या आपल्या शुभास्ते हा बक्षीस वितरण. उत्कृष्ट फलंदाज आणि गेज कोण असेल सांगा.
Best batsman of the tournament. Best batsman of this tournament award. वैभवला जातोय हा बेस्ट बॅट्समन ऑफ दिस टुर्नामेंट, उत्कृष्ट फलंदाज. चला त्यांची अनुपस्थित आहे. कोणीतरी असेल तर या आपण तो प्राइज अर्थातच नामांकन आहे तो स्वीकारा. आणि त्यानं नामांकन जातोय. पट्ट्या आहे सतीची वाडी संघाचा, पट्ट्या आहे सतीची वाडी गावाचा. नाव आहे सिद्धेश. सिद्धेश ठरतोय या संपूर्ण स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज. उत्कृष्ट गोलंदाज ताईंच्या शुभास्ते हा नामांकन दिला जातोय. धन्यवाद. मालिकावीर हा किताब देण्यासाठी मी आमंत्रित करतोय कल्पेश मनवे. आपण या कल्पेश मनवे या आपण आपल्या शुभास्ते. आणि मालिकावीर हा जातोय तो सातत्यानं स्पर्धेमध्ये संपूर्ण ठरलाय. हुशार तुषार ठरतोय संपूर्ण स्पर्धेतील मालिकावीर हा किताब भूषवणारा खेळाडू तुषारला दिला जातोय. आपण मालिकावीर हा किताब कल्पेश दादाच्या शुभास्ते हा पुरस्कार रोख रक्कम 5,000 रुपये आणि त्यानंतर हा क्रमांकाचा मान ज्यानं मिळवलाय खारीवाडी संघ त्यांच्या शुभास्ते. आणि त्यानंतर जर आपले दोन शब्द मनोगत व्यक्त करायचं हरिवाडी. खुश. तर मित्रांनो बघू शकता 4था क्रमांक मारला आम्ही. तर आता थोडासा फोटो शूटिंग वगैरे होतील कारण का दुसरी आहे यावेळीची दुसरी ट्रॉफी आहे. म्हणजे 2026ची पहिली ट्रॉफी आणि मागची मारली ती वेगळी. या दाखवा इकडं. तृतीय क्रमांकाचं नामांकन करण्यासाठी आपण आमंत्रित करतो हरीश सीताराम बटावले. हरीश सीताराम बटावले साहेब आपण या. हरीश सीताराम बटावले साहेब आपल्या शुभ असते एकदा बरोबर फोटोशूट करतोय बघा या साईडला ट्रॉफी सोबत. जिंकलं जरा मॅनेजमेंट भाई. तर मित्रांनो आमचा बोलायला गेला 4था क्रमांक आला आणि तुम्हाला मगाशी पण बोललो. तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवतो. तर भेटू नेक्स्ट ब्लॉगला. लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा विसरू नका. ब्लॉग इथंच थांबवतो. भेटू नेक्स्ट ब्लॉगला.